A current of 10 ampere flows through a toroidal coil having a core of mean radius 25 cm. तर या ठिकाणी आपल्याला करंट दिलेला आहे 10 अँपियर. मग I इज इक्वल टू 10 अँपियर या ठिकाणी राईट करू आणि त्याची रेडियस जी आहे ती आहे 25 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला मीटर. मग 25 इंटू 10 काय करू -2 मीटर ही झाली त्याची रेडियस. पुढे इफ 5000 टन्स ऑफ द कंडक्टिंग वायर आर वाउंड ऑन द कोर. तर कोरवरती नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे किती 5000. तो एनने रिप्रेझेंट करू. मग एन इज इक्वल टू काय झालं 5000 टर्न्स. तर नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे. त्याच्या पुढे देन द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द कोर ऑफ द टोरॉइड इज. तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं कोरच्या इनसाइड. μ0ची व्हॅल्यू दिली 4 पाय इंटू 10⁻⁷. याचा युनिट 2021ला आला होता क्वेश्चन. त्याच्यातलं ए ऑप्शन आहे 2 इंटू 10⁻² टेस्ला. बी ऑप्शन आहे 6 इंटू 10⁻² टेस्ला. सी ऑप्शन आहे 4 इंटू 10⁻² टेस्ला. डी ऑप्शन आहे 3 इंटू 10⁻² टेस्ला. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके. आता टोरॉइड जर दिला तर टोरॉइडसाठी जी मॅग्नेटिक फील्ड असते ती किती असते n μ0I. n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. मग या ठिकाणी आपण टायटल टाकून देऊ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट अ पॉईंट अलॉंग द ॲक्सिस ऑफ टोरॉइड. अलॉंग द ॲक्सिस ऑफ टोरॉइड. तर टोरॉइडच्या ॲक्सिसवरती मॅग्नेटिक फील्ड जर घेतला तर तो किती असणार ते फाईंड करायचं. ठीक आहे इज. तर मॅग्नेटिक फील्ड आपण बीने रिफाईन करणार. आणि हा जो बी आहे तो किती असणार n. स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. n μ0I. ओके. बी इज इक्वल टू nच्या जागी टाका कॅपिटल N डिवायडेड बाय 2πr μ0I. तर आपल्याला नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे किती दिलेलं आहे 5000. तर ॲज इट इज राईट करा 5000. μ0ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁷. आयची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय 2π तसंच राहू द्या. आणि आरची जी व्हॅल्यू आहे ती आहे 25 इंटू 10⁻². ओके. आता 2πच्या टेबलमध्ये 4π आहे. 2π टू जा 4π. ओके. आणि 25 टू जा 50 म्हणजे हा झालं 200 इंटू 2. आणि 10ची जी पॉवर आहे ती राहील -7 आणि तो प्लस म्हणजे झालं -6. आणि हा 10⁻² वरती गेलं तर 10⁻² होणार. ओके. इंटू 10⁻². मग 2 इंटू 200 जर केला तर तो किती भेटणार 400. आणि 10ची जी पॉवर आहे ती भेटेल -4. समजा हे 2 0 कॅन्सल केले तर 10ची पॉवर येईल -2. मग बी इज इक्वल टू आला 4 इंटू 10⁻² आणि मॅग्नेटिक फील्ड मेजर करणार टेस्लामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपलं ऑप्शन या ठिकाणी भेटलं आहे 4 इंटू 10⁻² टेस्ला. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असेल ते ऑप्शन सी. मग मॅग्नेटिक फील्ड ॲट द इनसाइड द कोर ऑफ द टोरॉइड इज 4 इंटू 10⁻² टेस्ला हे त्याचं फायनल आन्सर असेल.